आशा आणि गटप्रवर्तकाची बिकट परिस्थिती सरकारने निर्माण केलेली आहे। केंद्र सरकारने मागील 5 महिन्यापासून या आशा आणि गटप्रवर्तकांना कुठलाही मोबदला दिलेला नाही। त्यामुळे यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। अजूनही केंद्र सरकारने राज्य सरकारकडे त्यांचा जो निधी आहे तो वर्ग केला नसल्यामुळे आज आशा आणि गटप्रवर्तक संकटात सापडलेले आहेत। परिस्थिती फार वाईट आहे। आता जून महिना आहे, या जून महिन्यामध्ये मुलांची ऍडमिशन असतात आणि मुलांची ऍडमिशन कसे करावे हा प्रश्न आज आशा आणि गटप्रवर्तकांवर लागलेला आहे। कालच आरोग्यमंत्र्यांची भेट झाली आणि आरोग्यमंत्री हलबल झालेत आणि त्यांनी सांगितलं की कुठला पैसा द्यावा, केंद्र सरकारने पैसे पाठवले नाहीत। त्यांनी या संदर्भामध्ये आयटक संघटनेने 2-4 मागण्या त्यांच्या मंत्री मोदींकडे ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये विशेष करून या ठिकाणी प्रामुख्याने आज आशांचा गणवेश सरकारने बदलवून टाकला। म्हणजे गणवेश बदलवला म्हणजे ओळख बदलवून टाकली आणि या ठिकाणी सरकारने ओळख बदलवू नये, परंतु आरोग्यमंत्री तयार आहेत। परंतु माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुचवलेला हा गणवेश असल्यामुळे तो अंगणवाडी आणि आशाचा गणवेश हा एकत्रच दिसतोय। म्हणजे आशा कोण आणि अंगणवाडी सेविका कोण हे ज्या दिशाला कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे सरकारकडे आयटकच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे की सरकारने या गणवेश देखील जुनाच गणवेश ठेवावा, ज्यांची ओळख आतापर्यंत सरकारकडे आणि गावागावामध्ये त्यांची ओळख आहे। दुसरं असं की सरकारने सांगितलं होतं की यांना सामाजिक सुरक्षा आम्ही देणार आहोत। अनेक आशा बिमार पडल्या की त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नाही आहे। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमाचा तर पताच नाही, फक्त सरकारने घोषणा केलेली आहे, GR काढलेला आहे, पैसे पण कपतात, पण एखादी आजारी दुर्धर आजार एखादा झाला असेल एखाद्या महिलेला तर तिला कुठलेही पैसे मिळत नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये गांधी जिल्ह्यापासून आज आशांनी आणि गटप्रवर्तकांनी या ठिकाणी आपलं हे बहिष्कार सुरू केलेला आहे। आजपासून मिटिंगा सुरू होतात आणि म्हणून मिटिंगावर बहिष्कार, कुठल्याही शासकीय कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय या आशा आणि गटप्रवर्तकांनी घेतलेला आहे। म्हणून सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर 2 दिवसामध्ये या पगाराचा तिढा सुलभावा, जेणेकरून हा बहिष्कार होईल। ज्या सरकारने हे 2-4 दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारीकडे भेटायला यासाठी आलेलो आहोत की या ठिकाणी मोठा निधी असतो, जिल्हा नियोजन कमिटीकडे निधी असतो, तात्पुरता निधी तात्पुरती आमची उपासना थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विनंती करायला आलो की आम्ही तुमच्या निधीमधून आम्हाला वेतन द्या, थकीत वेतन द्या, म्हणजे कमीत कमी तरी आमचा उदरनिर्वाह या ठिकाणी होऊ शकेल। अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले यांना पण निवेदन देऊन सांगितलेलं आहे की आजपासून आमचा बहिष्कार आहे आणि ज्या वैद्यकीय अधिकारी मीटिंग मध्ये येण्यासाठी किंवा कुठलीही माहिती मागण्यासाठी दडपणात असतील तर त्याचा आम्ही निषेध करू। निश्चितपणे त्या PSC मध्ये जाऊन त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आम्ही निषेध करणार आहोत। म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही आमची सल्ला आहे की तुम्हाला यांच्यावर काम करून घ्यायचं असेल तर त्यांचे थकीत 5 महिन्याचा वेतन तुम्ही द्या, म्हणजे जेणेकरून हे काम करतील, कुठलीही अडथळा येणार नाही। आणि जर सरकारने याचा निर्णय घेतला नाही, प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर हा बेमुदत जो बहिष्कार आहे हा संपाच्या रूपामध्ये या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना वर्धा जिल्हा आयटकच्या वतीने मी गटप्रवर्तक वर्धा जिल्हा
मी हा प्रश्न सरकारला विचारू इच्छितो की गेल्या 5 महिन्यापासून आम्ही सतत काम करत आहोत उन्हातानामध्ये. एवढा उन्हाळा गेला आणि या उन्हातानात काम करताना आम्हाला कितीतरी संकटांना तोंड द्यावं लागत आहे आणि संकटाला तोंड देऊन आम्ही काम करत आहोत. पण आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. दौरा करताना आम्ही गटप्रवर्तक दौरा करायच्या वेळेस पेट्रोल कुठून गाडीत टाकायचं किंवा कुठल्या बसची तिकीट काढायची, कारण आमच्याकडे आज 5 महिन्यामध्ये एकही रुपये शिल्लक राहिलेला नाही आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर सरकारने आम्हाला लवकरात लवकर आमचे थकीत 5 महिन्याचे मानधन द्यावं, तर आम्ही समोरचा काम करू, नाहीतर आम्ही आजपासून काम बंद करू आणि गेल्या काही दिवसात जर आमचे मानधन जर जमा झाले नाही तर बेमुदत आम्ही संप पण करू. वर्धा जिल्हा आयटक संघटनेची आशा वर्कर आहे, सिंधी पीएससी रेल्वे सुधा केवट. आज मी हे सांगू इच्छितो, आज पाच महिने पूर्ण होऊन 6वा महिना लागलेला आहे आणि अजूनही काय म्हणते की सरकारने आमचा जो मानधन आहे तो 5 महिन्यापासून दिलेला नाही. मला मी हे म्हणत आहे की आज माझी जे व्यथा आहे ते सर्व आशांची आणि सर्व गटप्रवर्तकांची आहे. आज मला मी सरकारला हेच विचारते की आज मी माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन जेव्हा मी गृहभेटी करून राहिली एवढ्या उन्हे तान्यामध्ये, तर मी माझ्या मुलांना व माझ्या परिवाराला मी कसं जगू, माझा हाच प्रश्न आणि हा माझा प्रश्न सरकारने सॉल्व्ह करायला पाहिजे.